महासागरात श्रीलंकेच्या किनारपट्टीजवळ अमेरिकेने इराणची आयरिस डेना ही युद्धनौका बुडवली आहे। पुढारी न्यूजने सर्वात आधी ही बातमी दाखवली होती आणि त्यानंतर अवघ्या 2 तासात अमेरिकेच्या युद्धमंत्र्यांनी या बातमीवरती शिक्कामोर्तब केलंय। अमेरिकेचे युद्धमंत्री पीटर हेग्सेथ यांनी ही माहिती दिली आहे। या घटनेमुळे अमेरिका इस्रायल इराणचं युद्ध आता भारताच्या वेशीवर पोहोचल्याची चर्चा सुरू आहे। अमेरिकन नौदलाने हिंद महासागरात इराणच्या युद्धनौकेला जलसमाधी दिली। विशेष म्हणजे ही कारवाई टॉर्पिडो वापरून करण्यात आली असून लष्करी इतिहासातली ही एक अत्यंत दुर्मिळ घटना मानली जाते। दुसऱ्या महायुद्धानंतर टॉर्पिडोने शत्रूचं जहाज बुडवण्याची ही पहिलीच घटना आहे। आयरिस डेना ही इराणमध्ये बनलेली शक्तिशाली युद्धनौका होती। अमेरिकेने युद्धाच्या पहिल्याच दिवशी इराणच्या 17 युद्धनौका नष्ट केल्या होत्या। श्रीलंकेजवळ बंदरात उभी असलेली आयरिस डेना समुद्रात उतरवण्यात आली आणि अवघ्या काही क्षणात अमेरिकेच्या हल्ल्यामुळे ती बुडाली आहे। या युद्धनौकेवरती इराणचे 180 जवान होते, यापैकी 30 जणांना वाचवण्यात यश आलंय। आणि आमचे आउटपुट एडिटर संदीप रामदास ही आपल्या सोबत आहेत। संदीपजी, आपण जी बातमी दिली होती त्याला आता अमेरिकेकडनं पुष्टी अधिकृत दुजोरा मिळालेला आहे आणि इतकंच नव्हे तर त्याचे दृश्य समोर आलेली आहेत। कसं बघायचं याकडे? नम्रता, आपण याचं भारताशी काय कनेक्शन आहे असं आपल्या प्रेक्षकांना जे वाटू शकतं त्याचं उत्तर आपण 6 वाजता सुद्धा सांगितलं होतं की ही जी युद्धनौका आहे इराणची, ही भारतामध्ये एका ज्याला रिव्ह्यू घेतले जातात किंवा जे एक मोठं एक्झिबिशन सॉर्ट ऑफ आपण म्हणतो प्रदर्शन असतं, तर अशा वेगवेगळ्या 3 प्रदर्शनांसाठी कार्यक्रमासाठी ती भारतात होती अगदी 20 फेब्रुवारीपर्यंत। म्हणजे 28 तारखेला हे युद्ध सुरू झालं, त्याच्या 8 दिवस आधीपर्यंत ही नौका भारताच्या पाण्यामध्ये होती, विशाखापट्टणम सारख्या ठिकाणी होती। एवढंच नाही तर आपल्या नौदलांच्या प्रमुखांसोबत इराणचे नौदल प्रमुख वेगवेगळे अधिकारी इथं भेटीगाठी घेण्यासाठी आलेले होते या काळामध्ये। त्यानंतर परतीच्या मार्गावर असताना ही लढाऊ नौका युद्धनौका इराणची बुडवण्यात आलेली आहे। आपण संध्याकाळपर्यंत आपल्याला इस्रायलनं बुडवली, अमेरिकेनं बुडवली किंवा आखाती त्यांच्या दुसऱ्या कुठल्या मित्रपक्षाकडनं एखादं त्यांचं युद्धनौका जर का हिंद महासागरात किंवा त्या परिसरात असेल तर त्यांच्याकडनं ही बुडवण्यात आली का, हा सस्पेन्स होता। तो सगळा आता संपवला आहे। थेट ज्याला युद्धमंत्री आपण म्हणू शकतो, सेक्रेटरी ऑफ वॉर हेग्सेथ यांनी थेट थोडक्यात त्याला आपण म्हणतात बढाई सांगितल्यासारखं सांगितलंय की हिंद महासागरात उभी असलेली इराणची नौका ही अमेरिकेच्या पाणबुडीने टॉर्पिडोनं उडवण्यात आली आणि ती आता समुद्राच्या तळाशी गेली आहे, हे त्यांनी बढाई करत सांगितलेलं आहे। नम्रता, याच्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पुन्हा एकदा आपल्याला हे सांगायला पाहिजे की ही युद्धनौकाच होती। अर्थातच त्याची क्षमता ही त्याच्यावर वेगवेगळे शस्त्रास्त्र सुद्धा होते, क्षेपणास्त्र डागण्याची क्षमता सुद्धा होती। त्याच्यावरनं कदाचित जर का त्यांच्याकडे शिल्लक असतील तर ते विमानं सुद्धा उडाले असते। अमेरिकेनं हा विचार केला नाही की ही शांततेच्या कुठल्या तरी कार्यक्रमातून आली आहे, भारतातून परत चालली आहे। अमेरिकेनं हा कुठला विचार केला नाही की ती श्रीलंकेच्या पाण्याच्या जवळ इंटरनॅशनल वॉटर्समध्ये आहे। अमेरिकेनं तिला संधी सुद्धा दिली नाही। उद्या ती काय करेल, अर्थातच तिने युद्धात भाग सुद्धा घेतला असता, आपल्याला अजून ते माहिती नाही। पण अमेरिकेनं हा कुठलाही विचार, धर्मसंकट, एथिकल डिलेमा याच्यामध्ये न पडता जिथं ही युद्धनौका होती तिथंच तिला नष्ट करण्याचं काम केलेलं आहे। नम्रता, भारताच्या दृष्टीने संदीपजी त्यातल्या त्यात सकारात्मक बाब म्हणायला हवी की ती इंडियन वॉटर्समध्ये नव्हती, ती इंटरनॅशनल वॉटर्समध्ये पण नव्हती, ती श्रीलंकेच्या हद्दीत होती ज्या ठिकाणी हे घडलेलं आहे। पण एक गोष्ट आपल्याला बघायला हवी की ह्युमन ॲसेट्स जे आपण म्हणतो, गुप्तहेर, हे किती ठिकाणी आणि कशा पद्धतीने कुठल्या राष्ट्रांचे असू शकतात हे यावरनं स्पष्ट होते। कारण ती युद्धनौका श्रीलंकेचा किनारा सोडल्यानंतर आंतरराष्ट्रीय पाण्यात जायच्या आत तिला उडवण्यात आलेलं आहे। याकडे कसं बघता? आपण एक दुसरं ज्याला पॅरल्स थोडक्यात म्हणता येईल, थेट जरी नसलं तरी अमेरिकेनं जी सगळ्यात मोठी आपल्या बाजूला कारवाई केली होती ती अर्थातच होती की ओसामा बिन लादेनला अबोटाबादमध्ये त्यांनी थेट घुसून हेलिकॉप्टर्स अफगाणिस्तानामधनं पाठवून, आपल्याला माहिती ते 1-2 तासात तो सगळा ओसामा बिन लादेनचा 10 वर्षाचं जे त्याचं मिथ होतं, जे भूत होतं, ते त्यांनी 2 तासामध्ये संपवलं। त्यानंतरची ही आपल्या अगदी जवळ श्रीलंका गॉलपासून फक्त 50, 60, 70 किलोमीटर अंतरावर ही घटना आहे। दुसरी घटना असे आपल्याला म्हणता येईल की अमेरिकेनं थेट आपल्या आजूबाजूला ज्याला भारताचा संबंध आहे असं आपल्याला म्हणता येईल, कारण ते आपल्या अगदी शेजारी हे सगळं घडतंय, परसात घडतंय, अंगणात घडतंय, वेशीवर घडतंय। त्यामुळे ह्या गोष्टीचं एक वेगळं महत्त्व आहे। आणि अगेन याला आता राजकारण पण याला सुरू होणारच आहे। काँग्रेसकडनं ही मागणी झालेली आहे की भारतानं याच्याबद्दल काही बोललं आहे का, आपली काही भूमिका जाहीर केली
गेली आहे का, हे सगळं अजून मला असं वाटतं की पुढच्या 24 तासामध्ये हा सूर सुद्धा वाढताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. नम्रता, अगदी धन्यवाद तुम्ही केलेल्या सगळ्या विश्लेषणाबद्दल.